बातमी बघूयात। मराठा आरक्षणाच्या जीआरच्या नंतर आक्रमक झालेल्या लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर आलेली होती आणि याच पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं फोनवरून शिवीगाळ सुद्धा करण्यात आली आहे। याच संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे। यामध्ये एक व्यक्ती आधी लक्ष्मण हाकेंना आंदोलनासाठी 1 लाख मदत देतो असं म्हणतोय। यानंतर मी पैसे खात्यावरती घेत नाही, मात्र ड्रायव्हरचा यूपीआय देत असल्याचा उल्लेख हाकेंनी केल्याचा दावा ऑडिओ क्लिपमधून करण्यात आलाय। हाकेंनी उत्तर दिल्याच्या नंतर समोरील व्यक्तीनं हाकेंना जोरदार शिवीगाळही केली, मात्र आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप हाकेंनी केलाय। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज। कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल। नाही राहू द्या, मी तिकडे अकलूज परिसरात आलो त्या आपण भेटू। नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही यूपीआय वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट। तुम्ही कधी यायचा काय, आम्ही पण बाहेर पुण्याला असतो। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते, तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही, तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। त्याच माणसाला खरं प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही यांना ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का? कारण मी तर त्यांना पैसे मागायला फोन नाही केला। माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी त्या पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता, तर लक्ष्मण हाकेला बदनाम करणं, आणि वारंवार हे प्रयोग झालेले आहेत। व्हायरल ऑडिओ क्लिपच्या नंतर विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाकेंची पाठराखण केली आहे। चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत, आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे, तर कोण नाही म्हणणार? काय फुकट झालंय काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा। याच प्रकरणावरती मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे काय म्हणाले पाहूयात। कसल्याला महत्व देत नाहीत आपण, ते लोक ओळखून घेतात, त्यांच्या समाजाचे ओळखून घेतात, गरीबोविषयी ओळखून घेतात, मराठी सगळे जनता ओळखून घेते काय ते तसल्यावर बोलत नाहीत आपण, कुणाला महत्व देत नाहीत बाबा। कसल्याला काय महत्व द्यायचं? जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही, जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाही।